मुंबई महानगरपालिकेने कार पार्किंगसाठी ज्या वेगवेगळ्या निविदा काढलेल्या आहेत आणि ज्या यापूर्वी निविदा होत्या आणि दुसऱ्या राज्यामध्ये ज्या निविदा आहेत त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। माहिती अधिकाराचा वापर केला असता तर MMRDA आणि महापालिकेने जी आम्हाला माहिती दिलेली आहे, विशेष म्हणजे 513.41 कोटीचं ज्या निविदा काढलेल्या आहेत त्यामध्ये माटुंगा, फोर्ट आणि वर्ली अशा या जागांची निवड करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये 7 ते 17 लाख रुपये असा प्रतिकार दर आहे, तर मुंबईमध्ये हाच दर 22 ते 40 लाख रुपये निश्चित करण्यात आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांमध्ये मूल उपकरणे उत्पादन भागीदार ही सोटेफिन नावाची कंपनी आहे, जी दिल्लीमध्ये सुद्धा काम करते, मुंबईमध्ये सुद्धा काम करते। अगर आपण पाहिलं की दिल्लीमध्ये जे GPR आहे तेथे प्रति कार 7.6 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे, तर जे सेंट्रल विस्टा जे केंद्र सरकारने बांधलेले आहे तेथे 16.94 लाख रुपये हा प्रतिकार खर्च आलेला आहे। तर मुंबादेवी इथे जी निविदा यापूर्वी काढण्यात आली होती, जिथे आता संचालन सुरू आहे, तिथे 22.45 लाख रुपये हा प्रतिकार खर्च आहे। परंतु ज्या महानगरपालिकेने ज्या नवीन निविदा काढल्या आहेत त्यामध्ये फ्लोरा फाउंटन येथे हाच रेट 39.77 लाख रुपये निश्चित करण्यात आलेला आहे। वर्ली येथे हा रेट 33.90 लाख रुपये आणि माटुंगा येथे 21.87 लाख रुपये। तर MMRDAने ज्या निविदा मालवणीमध्ये काढल्या त्यामध्ये 22.42 लाख रुपये प्रतिकार खर्च आहे। यामुळे महापालिकेचं मोठं नुकसान होत आहे आणि सर्वांमध्ये सोटेफिन नावाचीच कंपनी ही दिल्लीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे। जर कंपनी एकच आहे तर वेगवेगळे दर का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणजे मुंबई महापालिकेने ज्या निविदा बनवल्यात त्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदार आणि जे मूल उपकरणे उत्पादन भागीदार आहेत त्या कंपनीचं संगनमत करून तर या निविदा बनवल्या नाहीत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। या सर्व बाबीची आम्ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे, पालिका आयुक्तांना केलेली आहे। कारण ज्या पद्धतीने पार्किंगची समस्या मुंबईमध्ये मोठी आहे, पार्किंगचे वेगवेगळे स्पॉट बनणे आवश्यक आहेत, पार्किंगची क्षमता वाढण्याची आवश्यकता आहे, परंतु जे दर महापालिका देत आहेत त्यामुळे महापालिकेचे 200 ते 300 कोटी रुपये फक्त या 3 निविदेमध्ये नुकसान होत आहे। तर या संपूर्ण बाबीची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे। तसेच ही जी सोटेफिन नावाची कंपनी आहे त्यांनी MMRDAमध्ये जी कागदपत्र दिलीत, पालिकेमध्ये दिलीत आणि दिल्लीमध्ये दिलीत, ही सर्व छाननी केली तर निश्चितपणाने याच्यामध्ये काही कागदपत्र ही चुकीची किंवा बोगस सुद्धा आढळून येतील, यामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जाऊ शकतं। तरी आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की आपण पार्किंगचे वेगवेगळी क्षमतांची, गाड्यांची क्षमता वाढवावीत, परंतु तो दर आहे हा दर दिल्लीप्रमाणेच अगर 7.6 लाख रुपये झाला तर निश्चितपणाने त्याचा फायदा मुंबई महापालिकेला होऊ शकतो।